भटका घोडा दुचाकीच्या आडवे आल्याने दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू। त्या परिसरात असलेल्या भटक्या घोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। कोल्हापूर निपाणी तालुक्यातील ममदापूर येथील शोभा सदानंद सिपुरे वय वर्ष 53 या सोमवार दिनांक 23/9/2024 रोजी आपल्या नातेवाईकांसोबत मोटरसायकलवरून जात असताना 7:15च्या सुमारास साने गुरुजी परिसरात असलेल्या इस्कॉन टेम्पल येथे दर्शन घेऊन जात असताना अचानक भटका घोडा दुचाकीच्या आडवे आल्याने दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीवरील शोभा सिपुरे या खाली पडल्याने त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या। त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी 9:30च्या सुमारास मृत्यू झाला। या घटनेची नोंद CPR पोलीस चौकीत झाली आहे। अधिक माहिती अशी की यातील मयत शोभा सिपुरे यांचे पती कोल्हापूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्या आपल्या नातेवाईकांसोबत दुचाकीवरून जात असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली। त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी आहे। त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे। त्या परिसरात अनेक भटकी कुत्री, भटके घोडे असल्याने ते भर रस्त्यात वावरत असल्याने ते वाहन चालकाच्या आडवे येत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडू असे नाहक बळी जातात। तरी अशा भटक्या प्राण्यांचा संबंधित विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर।